आर्थिक गुन्ह्यांचं एक मोठं सावट नवी मुंबईवरती गडद होत चाललेलं आहे। शहरातल्या केवळ एका दिवसामध्ये 4.5 कोटीपेक्षा अधिक रकमेची सायबर फसवणूक झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय। सानपाडा, रबाळे, उरण, तळोजा आणि उलवे या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना टार्गेट करण्यात आलंय। डिलिव्हरी ॲप, व्हॉट्सॲप, गुगल पे यावरही फसवणूक झाल्याचं समजतंय। आता या सगळ्याचं जाळं एकच आहे की वेगवेगळे व्यक्ती आहेत ज्यांनी अशा प्रकारचे कारनामे केलेले आहेत, याचा शोध घ्यावा लागणार आहे। आणि कुठे किती फसवणूक झालेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया। सानपाडा डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून गुंतवणूक आणि तिथे फसवणूक झाली। रबाळे गुंतवणुकीद्वारे फसवणूक झाली। 1,88,00,000चा डल्ला इथे मारलेला आहे। त्याचबरोबर उरणमध्ये व्हॉट्सॲप लिंक आली आणि 11 लाखांची फसवणूक झालेली आहे। नागरिकांनी सावध राहावं अशा प्रकारे। तिकडे तळोजामध्ये गुगल प्ले ब्लॉगच्या माध्यमातून 22 लाखांची फसवणूक झालेली आहे। रवी खरात आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। रवी, पोलीस तपासात प्राथमिक काही माहिती समोर झाली आहे का? हे फसवणूक करणारं कोणी एकच टोळी किंवा व्यक्ती आहे की हे वेगवेगळे प्रकार आहेत? नम्रता, अगदी बरोबर। नवी मुंबईत एका दिवसात कमीत कमी 4.5 कोटींची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना जी सध्या समोर आलेली आहे। आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये जे 5 पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये सानपाडा असेल, रबाळे असेल किंवा उरण व तसेच विविध अशी ही 5 पोलीस स्टेशन आहे, यामध्ये हा प्रकारे तो गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। तर सानपाड्यामध्ये फेक डिलिव्हरी ॲपच्या गुंतवणूक योजनेतून जादा परताव्याचा आम्ही दाखवून तब्बल 2,92 लाख रुपये लंपास केलेला आहे। तसेच रबाळेमध्ये देखील अशी फसवणूक झालेली आहे। त्यामुळे नवी मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवरती आहे व सायबर पोलीस सुद्धा देखील याचा अधिक तपास करत आहे। मात्र नवी मुंबई पोलिसांकडून सगळ्यांना एक विनंती करण्यात येत आहे की तुम्ही अशा आमिषाला बळी पडू नका व असं काही घडल्यास तत्काळ आम्हाला याची तक्रार दाखल करा। त्या प्रकारे आता सध्या 5 पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी त्याची तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे आणि सायबर पोलीस याचा अधिक तपास करत आहे। अगदी, आणि या तपासाअंती नेमकं काय समोर येतं हे बघावं लागेल आपल्याला। तुर्तास नागरिकांनी सावध राहावं। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।